फिरत्याचा कावरती देशी मातीला कार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. सत्संगजी प्रेमाने बोला धनंकारजी. आज बऱ्याच दिवसापासून सत्संगाच्या माध्यमातून या गावामध्ये भाविक सज्जनांच्या मध्ये बसून या सत्संगाचा आनंद प्राप्त करण्याचा योग प्राप्त होत आहे. कारण साधू संत देखील सांगतात की आहे सुगम परिजनाशी झाला दुर्गम तयाची वर्म का चुकले सत्संगाविना. की वास्तविक पाहता अध्यात्म भक्ती मार्ग हा सुगम आहे, परंतु साधू संत सांगतात कारण संगतीविना प्रत्येकाची दुर्दशा झालेली आहे. परंतु वास्तविक पाहता की निरंकानेशनचे संत महात्मे प्रत्येक वेळी गावामधून अनेक शहरामधून संत समागमांच्या माध्यमातून तो मानव मात्रापर्यंत जो साधू संतांना युगानुयुगे संदेश प्रत्येक मानवापर्यंत ह्या भक्तीच्या माध्यमातून पोचवला, तोच संदेश निरंकारी मिशनच्या माध्यमातून हे संत महात्मा अनेक ठिकाणी जाऊन तो आवाज देतात की बाबा रे मार्ग दावून गेले दयानिधी ते संत येणीशी पंथी जाशी धरी नव्हे गुंपा कोटे काही. की माझ्या भाविक सज्जनांनो रीच्या लाडक्यांनो, कारण साधू संत सांगतात बाबा रे आम्ही ज्या मार्गानं गेलेलो आहोत त्या भक्ती मार्गातून तुम्हाला यावं लागणार आहे. परंतु आज सामाजिक दृष्टीनं अनेक संप्रदायाच्या माध्यमातून गुरूंची संख्या भरपूर झालेली आहे आणि आपापल्या बुद्धीच्या माध्यमातून तो गुरु त्या समाजाला संग्रहित करून केवळ भ्रामिक कल्पनामध्ये अडकवत आहे. परंतु साधू संत सांगतात की बाबा रे न जाणता साधने केली कोटीवरी तरी तो मोक्षाचा अधिकारी होणारच नाही. कारण सांगतात की बाबा रे की भक्ती ही केवळ साधू संत सांगतात जीवनामध्ये मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, जन्म मरण थांबलं पाहिजे. त्या गोष्टीसाठी प्रत्येक भक्तानं भक्ती केली पाहिजे. परंतु आज भक्तीच्या माध्यमातून अनेक चमत्कार सांसारिक गोष्टीची उपलब्धी भविष्यकाळामध्ये आणि भूतकाळामध्ये अनेक गुरु त्या भक्ताला भ्रामिक कल्पनामध्ये अडकून ठेवलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून केवळ भौतिक सांसारिक गोष्टी चमत्काराच्या माध्यमातून कशा प्राप्त होतील त्यासाठी भक्तीची आराधना त्या भक्त मंडळीला अडकून ठेवलेलं आहे. परंतु वास्तविक पाहता तुम्ही मी विचार करत नाही. भौतिक दृष्टीनं एखाद्या वाण्याच्या दुकानदाराकडे गेलं तर 2 रुपयाची वस्तू सुद्धा तो 2 रुपये न देता जर मला देत नसेल तर वास्तविक पाहता कोणत्या माध्यमातून ह्या परमात्म्याकडे आपण आराधना करतोय. म्हणून साधू संत सांगतात की 900 कन्यापुत्र होती तरी का पती करणे लागे. की आमचे संत महात्मा सांगतात 900 पुत्र
कन्या प्राप्त होत असती तर माणसाला लग्न करण्याची आवश्यकताच नव्हती. मग वास्तविक पाहता हे निरंकारी मिशनच्या माध्यमातून जे साधू संतांना पुरातन काळापासून जो परमात्मा निर्गुण निराकार आहे त्या परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी केवळ साधू संतांना समाजामध्ये अवतार घेतला. आणि त्या अवतार जोपर्यंत होता तोपर्यंत जनाबाई घ्या, मीराबाई घ्या, बहिणाबाई घ्या, सोयराबाई घ्या, प्रत्येक संत महात्म्यांनी, प्रभू रामचंद्र घ्या, श्रीकृष्ण परमात्मा घ्या, महम्मद पैगंबर घ्या, प्रत्येक अवतारामध्ये त्या अवतारांना एकच सांगितले की सृष्टीवती परमात्मा आहे, तो एक आहे आणि तो निर्गुण निराकार सर्व जगामध्ये सर्व ठिकाणी समावून राहिलेला आहे. मग वास्तविक पाहता साधुसंत सांगतात की बाबा आम्ही ज्या मार्गाने गेलो आहे त्या मार्गाने तू आलास तर तुझा इहलोक आणि परलोक सुखाचा होईल. परंतु आजच्या मनुष्य मात्राला स्वतःच्या मनुष्याच्या त्या देहामध्ये परमात्म्यानं पाठवलं आहे, त्याचं महत्त्व तो माणूस समजून घेण्यासाठी तयार नाही आहे. कारण 83,999,999 योनी ह्या केवळ आडव्या आहेत, त्या भोग योनी आहेत आणि माणसाचीच योनी फक्त योनी आहे. म्हणून दुसऱ्या बाजूने संत सांगतात की स्वर्गीचे ते देव इच्छिती सकळ मनुष्य जन्म तरी मिळावा एक वेळ. की स्वर्गीची उपासना करून ज्या देवी देवता स्वर्ग सुखाला गेलेल्या आहेत त्या देखील मागणी करतात की एक वेळ माणसाचा मला जन्म प्राप्त व्हावा. कारण माणसाच्याच जन्मामध्ये भक्ती करता येतं, माणसाच्याच जन्मामध्ये नामस्मरण करता येतं, माणसाच्याच जन्मामध्ये ह्या परमात्म्याला आत्मसाक्षात्कार करून घेता येतो. मग आज हे निरंकारी मिशनचे संत महात्मे वेळोवेळी तो संदेश देतात की आमच्या जीवनामध्ये तो परमात्मा प्राप्त झाला सद्गुरूच्या माध्यमातून. सुदीक्षा महाराज आज समयाला अवतरित आहेत आणि त्यांना आम्ही शरण गेलो आणि शरण जाण्याच्या बदल्यामध्ये आमच्या जीवनामध्ये परमात्म्याचा प्राप्ती करून घेतली. म्हणून जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराज देखील सांगतात की वेदांचा तो अर्थ आमाशीचा ठावा, येण्याने भार व्हावा माता, खाल्ल्याची गोडी देखलविने नाही, भार धान नाही मजुरीचे. कारण तुका म्हणे आम्हा सापडले मुळं, आपणची फळं आलो हाता. की जगतवंदे जगद्गुरू तुकाराम म्हणतात वेद अनंत बोलला पण अर्थ इतकाच साधला, विठोबाची शरण जावी. की परमात्म्याला शरण जाणं हेच वेदांचं मौन भक्ती मार्गातलं लक्ष आहे. मग आज एक देव आहे खरा, माया अटीला पसारा आणि शरण जावे संत जनान सत्य मानावे निर्गुणा. की समयाला जो सत्य अवतार असतो त्या अवताराला संत महात्मा शरण एक देव खरा आहे, बाकी सगळी माया आहे, तो निर्गुण निराकार आहे. समयाला जो अवतार येतो त्या अवताराला जे जे शरण जातात, शरण जाण्याच्या बदल्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती होत असते. मग वास्तविक पाहता प्रत्येक वेळी साधू संतांना ह्या समाजाला जागवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तुम्ही आम्ही पाहतो की आम्ही प्रत्येक वेळी आज ह्या नप्रप्रवृत्ती झोपेमध्ये झोपलेले आहोत आणि जोपर्यंत ही नप्रप्रवृत्ती झोप आमची जाणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीसाठी आम्हाला संसारामध्ये पाठवलेला आहे तो आजचा माणूस सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत केवळ माझ्या न येणाऱ्या कामाला वस्तू एकत्र करण्यामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत भरपूर असा कष्ट करतोय आणि त्या कष्टाच्या माध्यमातून त्या गोष्टी एकत्र करून त्याच्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि जोपर्यंत त्याला शाश्वत सुख कुठं आहे हे साधू संतांना सांगितले की गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज सर्व काळ सुख देणारा परमात्म्याचं स्वरूप आहे हे साधू संत सांगतात. परंतु साधू संतांचं त्यावेळेस देखील जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांचं ऐकलं नाही, ज्ञानेश्वर माऊलींचं ऐकलं नाही, जनाबाईचं, मीराबाईचं, येशूख्रिस्तांचं अनेक संत महात्म्याने त्यावेळेस जगाला आवाज दिला. परंतु त्यांना त्या देखील तुमच्या आमच्या समाज होता त्या समाजानं त्यांना वेड्यात काढलं, नवे नवे त्यांचा हाल अपेष्ट केला. म्हणून अवतार श्री महाराज सांगतात की
आले तेव्हा कदर न केली, दीप माड्यावरती जाळती. कारण ही समाजाची रीत आहे. माऊलींचं घ्या, तुकाराम महाराजांचं घ्या, एकनाथ महाराजांचं घ्या, येशू ख्रिस्तांचं घ्या, प्रत्येक ज्या ज्यावेळेस कृष्ण परमात्मा घ्या, ज्या ज्यावेळेस अवतरित झाले त्यावेळेस समाजानं त्याचा स्वीकार केला नाही, अनंत यातना दिल्या. आणि आज देखील समाजाच्या माध्यमातून यातना दिल्याच जात आहेत. कारण त्यांना जी गोष्ट समाजामध्ये भक्तीचा उगम व्हावा, त्या भक्तीच्या माध्यमातून परमात्म्याचं सुख प्राप्त व्हावं, त्याचा परमार्थ आणि संसार सुखाचा व्हावा, ह्यासाठी त्यांना अवतार कार्य करत असताना ग्रंथांच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून सुंदर असं लिहून ठेवलं गेलं की त्या मार्गानं येणारा पिढी आहे, येणारे मनुष्य मात्र आहेत, ते डोळसपणे अभ्यास करतील आणि त्याच्या माध्यमातून त्या भक्तीचा आधार घेऊन भवसागर पार करतील. परंतु हरिपाठामध्ये माऊलीने त्या सुंदर 2 वेळी कथन केलेले आहेत की मनोमार्गे गेला तो तेथीची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. की माऊली सांगते की मनाच्या मार्गानं शास्त्राचा आधार न धरता आपापल्या बुद्धीच्या माध्यमातून जो जो भक्त भक्ती करतो ती भक्ती मलाही प्राप्त होत नाही आहे. परंतु गीतेमध्ये दुसऱ्या बाजूनं श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, जे वृक्षांची पूजा करतात ते वृक्ष योनीला जातात, जे पक्ष्यांची पूजा करतात ते पक्षी योनीला जातात, जे भूतांची पूजा करतात ते भूत योनीला जातात, जे देवी देवतांची पूजा करतात ते देवी देवतांच्या योनीला जातात. परंतु माझ्या सत्य स्वरूपाची, निर्गुण निराकार स्वरूपाची जी प्राप्ती करतात, ओळख करून घेतात, तेच फक्त माझ्यामध्ये येऊन मिळतात. मग वास्तविक पाहता मुळाला पाणी घातल्यानंतर प्रत्यक्ष पाना फुलांना फांद्यांना सगळ्यांना पाणी पोचतं, तसा निर्गुण निराकार मूळ जे आहे तो परमात्मा निर्गुण निराकार आहे. म्हणून तो साधुसंत दुसऱ्या बाजूने सांगतात की वरे मुक्त होता प्रेबळीची बद्ध झाल्यानं माझे माझे म्हणून वाया गेला. की आज मानव मात्र गाडी माझी, बंगला माझा, सर्वस्व माझं, परंतु वास्तविक पाहता तुम्ही आम्ही विचार करत नाही आहे. माझी पंजोबांची इस्टेट होती, ते काम करत होते, तोपर्यंत त्यांच्या नावावरती होती. ते गेल्यानंतर आपोआपच माझ्या आजोबांच्या नावावरती झाली. आजोबा काम करत होते म्हणून वडील ती देखरेख करत होते आणि आजोबांच्या माघारी आमच्या वडिलांच्या नावावरती झाली आणि वडिलांच्या माघारी ती माझ्या नावावरती होणार आहे. फक्त आपण नामधारी आहोत. जन्माला आलो त्यावेळेस आपल्याला काहीसुद्धा घेऊन आलेलं नाही आणि जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाही. ही प्रत्येक माणसाला कधी जाणीव होते, ज्यावेळेस एखादा माणूस मृत पावतो आणि ज्यावेळेस तो मशानामध्ये जातो आणि त्यावेळेस त्या मशानामध्ये एकच चर्चा असते की आपल्याला सुद्धा ह्याच मार्गाने जायचं, आपल्याला सुद्धा मरायचं आहे. हे मशानी वैराग्य तेवढ्यापुरतं असतं. मग एक दिवस एक सज्जनाला वाटतं की परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी, ईश्वराची प्राप्ती करून घ्यावी. त्यावेळेस कबीरदास महाराजांचा अवतार होता आणि ज्यावेळेस त्या सज्जनाला वाटलं की ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे, पण त्याला सांगितलं अमुक अमुक गावामध्ये कबीरदास राहतात, त्या ठिकाणी जाऊन तुला परमात्म्याची, ईश्वराची, देवाची प्राप्ती होईल, देव प्रत्यक्ष तुला पाहता येईल. त्यावेळेस कबीरदास ज्यावेळेस त्या गावामध्ये गेले त्यावेळेस त्या दिवशी एक प्रेत झालेला होता, मृत्यू झालेला होता आणि संपूर्ण त्यावेळेस विचारत गेला. त्यावेळेस मशानामध्ये कबीरदास गेलेत म्हणून त्यांना पत्ता सांगितला. ज्यावेळेस ते प्रत्यक्ष तिथं गेले तर त्याला खून सांगितली होती की कबीरदासांच्या डोक्यावरती मोराचं पंख आहे. मग त्यावेळेस तिथं गेल्यानंतर मशानामध्ये गेला तो, तर सगळ्यांच्या डोक्यावरती मोराची पंख दिसायला लागली. तो भ्रमित झाला, आता ह्याच्यात कबीरदास कशात ओळखायचे. ज्यावेळेस मग त्या प्रेताला अग्नी दिली जाते आणि ज्यावेळेस एक 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 करून बाहेर सगळे येतात, त्यावेळेस प्रत्येकाच्या जे जे होते त्याच्या जो पंख होतं ते पंख नाहीस झालं आणि कबीरदास एकटे होते, त्यांच्याच फक्त डोक्यावरती मोराचं पंख राहिलं. त्यावेळेस कबीरदासांना विचारलं गेलं की असं का, की ज्यावेळेस मी मशानामध्ये होतो त्यावेळेस सगळ्यांच्याच डोक्यावरती ते मोराचं पंख दिसत होतं, पीस दिसत होतं. तर त्यावेळेस सांगितलं की त्यावेळेस ते मशानी वैराग्य होतं, ते सगळेजण देवाबरोबर एकरूप झाले होते की मला देखील ह्याच मार्गाने यायचं आणि माझं सुद्धा शेवट हितच आहे, माझं काहीसुद्धा नाही जगामध्ये, माझं काहीच शिल्लक नाही आहे,
आणि माझ्याबरोबर काहीच येणार नाही, ही एक अवस्था त्या मशानामध्ये वैराग्य त्याला प्राप्त झालं होतं, म्हणून त्याची ती अवस्था होती. मग वास्तविक पाहता जेणे हे दिल्या घेतल्याच्या अंत काळीचे कोणी नाही झाले, हे न पळती बाईल पोरे तुका म्हणे नाशिले घर थुंकून या, तुका म्हणे तुझं नव्हतेच कोणी एक चक्र पाणी वाचून. जगतवंदे जगद्गुरू सांगतात की बाबा रे तुझी पत्नी नाही, मुलं नाही, कोणसुद्धा नाही. आजपर्यंत जी इस्टेट, बंगला, गाडी ही ज्या दिवशी तुझं मृत्यू पावेल त्या दिवशी तुला ते जे मायेचे लोक आहेत, तुझ्यावर जे प्रेम करणारे लोक आहेत, ते तुला घरातून बाहेर काढून भिंतीला चिकटावतील. आणि भिंतीला चिकटवून तू जरी किती जरी प्रेमाचा असला तरी लयले तर 2 तास, 4 तास, 5 तास, 10 तास, 8 तास, आणि त्याच्यानंतर तुला केवळ तुझी जागा आहे ती मशानभूमी आहे. मग आज प्रत्येक वेळी ह्या मानव मात्राला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, परंतु माहीत असून तो वेड्याचं सोंग घेतो. म्हणून संत महात्मा सांगतात, अरे कार्य नाट्यविष त्या कृपाळू देवाशी, अरे एकला पोशिशी सर्व जगाशी. बाळा तुला कुणी केली दुधाची उत्पत्ती वाढवून श्रीवणी, की जगतवंदे जगद्गुरू म्हणत तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. की बाबा रे ज्यावेळेस तू जन्माला आला त्यावेळेस तुझ्या आईला दुधाची निर्मिती कुणी केली, झाली गर्भाची रचना माहीत नव्हते तेव्हा जेव्हा तुझी आई होती ताने तेव्हा कोटे होता प्रमाणे तुझा होता बाप बाळ तेव्हा कोटे कंटीला काळ. 9 महिने 9 दिवस तुला कुणी पुरवली, तू पुरवली. मग वास्तविक पाहता आईच्या उदरामध्ये ही जडणघडण होत असताना ज्या परमात्म्यानं मला तू पुरवठी पडवली, पायाच्या ठिकाणी पाय, डोळ्याच्या ठिकाणी डोळे, सर्व ठिकाणी जे अवयव जोडले, त्या परमात्म्याला तू वचन देऊन प्रत्येक वेळेस प्रत्येक त्या जीवात्म्यानं वचन दिलेलं आहे की बाबा रे आईच्या गर्भवासाला मी परत त्रास देणार नाही, तुझ्या स्वस्वरूपाची जाणीव करेल आणि माझं जन्ममरण थांबवेल. परंतु वास्तविक पाहता आज तेरे इंसान की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. चांद न बदला, सूरज न बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान. की जगामध्ये 83,909,999 युनी प्रत्येक कर्म आपलं बरोबर करत आहेत. गाई दूध देण्याचा धर्म, गाढव बोजा वाहण्याचा धर्म, कुत्रं राखण करण्याचा धर्म, प्रत्येक योनीमध्ये प्रत्येक वृक्ष सावली देण्याचं कार्य, प्रत्येक योनीमध्ये प्रत्येक 83,909,999 योनी आपापलं कर्म करत आहेत. परंतु माणूसच इतका बेमान झालेला आहे की स्वतःच्या स्वस्वरूपाला विसरला आणि देवाशी बैमानी करून, देवा मी तुला कुठं कधी वचन दिलं होतं. आईच्या पोटामध्ये असताना नरक यातनेमध्ये ज्यावेळेस चटके बसत होते त्यावेळेस देवाला वचन दिलं की या नरक यातनेमधून मला एकदाच सोडव, मी आईच्या गर्भवासाला परत त्रास देणारा नाही. परंतु आज आम्ही पाहतोय की किती जरी निरंकारी संत महात्मे वरडून ओरडून बेंबीच्या देठापासून सांगतात की बाबा रे तुम्ही या इथं श्रद्धेच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून घ्या, हे तुमचं प्रथम कर्म आहे, प्रथम कार्य आहे. परंतु लोकांना वाटतं हे आपल्या कामाचं नाही, लोक जवळसुद्धा येत नाहीत साधे. कारण काय करायचे, आयुष्यभर संसार करू संसार करू, संसाराच्या मायेमध्ये इतके दंग झालेत की ज्या गोष्टीसाठी परमात्म्यानं ह्या भूतलावरती पाठवले ते त्याचं कार्य विसरून गेलेत आणि केवळ ह्या मायाई वस्तू एकत्र करण्यामध्ये सुख शोधतायत, परंतु ते सुख त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही आहे. मग आज साधू संत देखील सांगतात की एक ना दोन नाही चुकला, चुकला हा सारा संसार, देवाची तर ओळख नाही करती नामाचा उच्चार. की बाबा रे नामस्मरणाच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्य मात्र आज भक्ती करतोय, परंतु भक्ती करत असताना केवळ त्याला कळत नाही की बाबा रे मी नामस्मरण करतोय, जे नाम घेतोय तो परमात्मा आहे कसा, तो देव आहे कसा. जोपर्यंत त्या गोष्टीला स्वतःला प्रश्न पडणार नाही की मी कोणाचा कोण, आत्म्याशी नाही जन्मल, तो देहात आला कुठून, कुठून माझ्या देहामध्ये हा जीवात्मा आलेला आहे. मग आज प्रत्येकजण विचार करत नाही, जोपर्यंत विचार करणार नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकत नाही. मग हे निरंकारी मिशनचे संत महात्मे आज प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळेस मायेमध्ये भुलून प्राण विसरून गेला तू दातार, जाईन काही अंती संगे इथेच राहील हा संसार, सगळे सोयरे सारे स्वार्थी तुझ्या कामी नाही येती, आपत काळ कळेल तुझला पाठ कशी ते फिरविती, देई सात न कठीण समयी साधू केवळ उपकारी, अवतार म्हणे संताविन आही स्वार्थी दुनिया सारी.
ते अवतार सिंग महाराज म्हणतात की अरे मायेमध्ये तू का भुलून गेलेला आहेस, ही नाती गोती सर्व काही तुला खाईमध्ये ढकलून देणार आहेत, केवळ संतच तुला ह्या भवसागरातून तारून नेण्यासाठी अवतारी असतात. मग आज त्या जनाबाईने सांगितलं की बाबा रे दरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. मग आज वास्तविक पाहता जोपर्यंत असा परमात्मा माझ्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये ज्या भगवंतानं सुंदर अशी मनुष्याची निर्मिती माझ्या जीवनामध्ये केलेली आहे, मला मनुष्य देहामध्ये पाठवलेलं आहे, जर ते सार्थक करायचं असेल तर साधू संत सांगतात की अरे वशी हृदयी तो देव कान कैसा, पुषे आदरे साधक तो प्रश्न कैसा, देह टाकता देव कुठे राहतो, पुढे जाता मागे कुठे ठाव घेतो. की हृदयामध्ये असणारा देव मी मृत्यू पावल्यानंतर मला कुठे जायचे, म्हणून दुसऱ्या बाजूने सांगतात अरे वशे हृदयी तो देव जाणायसा, नभाची परिव्यापक जाणायसा, सदा संचला येत नाही जाय, तायामिना रिता कोठे ठाव नाही. मग आज साधू संत सांगतात, समर्थ सांगतात की हृदयामध्ये असणारा परमात्मा येत जात नाही, तो परमात्म्याचा अंश आहे, परमात्म्या समान आहे, परंतु जोपर्यंत त्याला ओळखणार नाही तोपर्यंत किती वेळा जन्मा या वेळेस किती वेळा व्हावे फजित. म्हणून साधू संत दुसऱ्या बाजूने सांगतात की अरे क्षणक्षणी करावा विचार, तराव्या भवसिंधू नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान सांगितलं. मग वास्तविक पाहता तो सावधानतेचा इशारा साधू संतांना दिला. मग वास्तविक आता जोपर्यंत मग देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा, समर्थाशी वाटे गुरु थोर जयाची या युगे रघुराज भेटे. की समर्थ सांगतात की देवापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे, कारण ईश्वर ने अपना रूप छिपाए लेकिन सद्गुरु ने उसे प्रगट कर दिखलाया. सद्गुरू हा मनुष्य देहामध्ये समयाला अवतरित होतो आणि तो निर्गुण निराकार ईश्वराची येणाऱ्या भाविक सज्जनाला प्राप्ती करून देत असतो, तो समयाला अवतार असतो. मग आज जोपर्यंत त्या अवताराला तुम्ही आम्ही शरण जाऊ शकत नाही, आज प्रत्येक वेळी त्या जनाबाईने सांगितलं की जगिया ब्रह्मदिशी ऐकत चांगदेवा पाहून घे रोकडे, मागे पुढे ब्रह्मदाटी म्हणती देव आहे कोठे, मर्ग नाभीचा परिमळ धुंडे राहून माईशी भ्रांती जाईल, तिकडं गुरुकृपा होईल तर गुरुकृपा झाल्यावरी ब्रह्मसृष्टी दिशे सारी. आज सोनियाचा दिनवर्ष अमृताचा घनुहारी पाहिला रे पाहिला, हा अनुभव नामदेव महाराजांचा. जगतवंदे जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात 15 दिवसा माझे झाला साक्षात्काराने विठ्ठल भेटला माझं निर्गुण निराकार, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेतून चराचर हरिशी भजे सांगतात. की त्रिगुण हे सार निर्गुण हे त्रिगुणे असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. की प्रत्येक वेळ साधू संतांना सांगितलं की माझ्या जीवनामध्ये सद्गुरूच्या माध्यमातून निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती झाली, आणि त्या प्राप्ती जर करायची असेल तर आज सुदीक्षा महाराज आज या युगामध्ये आज सुदीक्षा महाराज आज अवतरित आहेत. आणि त्या अवताराच्या माध्यमातून जे साधू संतांना माऊलींना कार्य केलं, जे गुरुपासून प्रत्येक येणाऱ्या भक्ताला हे ब्रह्मज्ञान ईश्वराची प्राप्ती व्हावी ही जी संकल्पना मांडली होती, ते पसायदानाच्या माध्यमातून सद्गुरूच्या चरणावरती जे मागितलं होतं की ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर निवृत्तीनाथांना विचारलं की ज्ञाना माग तुला काय मागायचं आहे ते. त्यावेळेस माऊलींना मागितलं की जे जेही तुझ्या चरणावरती शरण येतील, आजपर्यंत एका गुरुने एकच शिष्य करायचा, एका शिष्याला ते ब्रह्मज्ञान द्यायचं तो अधिकार होता. तो अधिकार संपवून येणाऱ्या प्रत्येक भाविक सज्जनाला ज्याला ज्याला वाटतंय की तुझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी, आत्मसाक्षात्कार व्हावा, जो जो तुला शरण येईल आणि शरण येण्याच्या बदल्यामध्ये प्रत्येक गटाला तू निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून द्यावी असा तू वर दे. आणि त्यावेळेस वर आज निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर माऊलीनं दिला. आणि तेच कार्य निरंकारी मिशनच्या माध्यमातून 1929 पासून आज अविरत चालू आहे. निरंकारी मिशनला 100 वर्ष पूर्ण होण्यासाठी केवळ 3 वर्ष फक्त बाकी आहेत. तर केवळ प्रत्येकाला वाटत असते की माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त होतं, माझ्या जीवनामध्ये संसार सुखाचा व्हावा, माझ्या जीवनामध्ये समाधान प्राप्त व्हावं. परंतु जे समाधान आहे, सुख आहे, ते परमात्म्याचं स्वरूप आहे, परमात्म्याची प्राप्ती आहे. आणि जोपर्यंत देवाजवळ जे सुख आहे ते सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर निरंकारी मिशनच्या संत महात्म्यांना विचारा की तुम्ही ज्या परमात्म्याविषयी निर्गुण निराकार ईश्वराविषयी ओळखण्याविषयी जे
आम्हाला जो आवाज देता तो आम्हाला देखील जाणता येईल का, आम्हाला प्राप्त करून घेता येईल का? जर तुम्ही जर प्रश्न श्रद्धेनं त्यांना विचारला आणि श्रद्धेनं त्यांच्या जवळ गेला तर आमच्या जीवनामध्ये जी प्राप्ती झाली तीच प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. कारण इथं न साधने ती उदाहरं, परंतु निरंकारी बाबाचा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार. कारण इतर संप्रदायामध्ये नामाच्या माध्यमातून, जपाच्या माध्यमातून, तपाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी फक्त साधनेमध्ये अडकवलं जातं, परंतु निरंकारी मिशनमध्ये प्रत्यक्ष परमात्म्याची अनुभूती करून दिली जाते. आणि जसा भक्त आहे आणि गुरु आहे, जसं चंद्र तेथे चंद्रिका, शंभ तेथे अंबिका, राहू तेथे कटक, सौजन्य तेथे सूर्यक, गुरु तेथे ज्ञाने आत्मदर्शन झालंच पाहिजे. जर गुरु आहे, सद्गुरू आहे, त्याच्याकडे आत्मदर्शन करून देण्याची ताकद पाहिजे. त्या सुदीक्षा महाराज आज जे भाविक सज्जन प्रत्येक वेळी शरण येतात, त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये प्रत्येक भाविक सज्जनाला निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून देतात. आणि आज केवळ हे निरंकारी मिशनचे संत महात्मे बिंबीच्या देडापासून ओरडून सांगतात की बाबा रे, या गावातील प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण सुखाच्या राशी प्राप्त व्हाव्यात. हे जे सद्गुरू तुमचे जे ब्रह्मज्ञान आहे, तो निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती आहे, ती प्रत्येक घटाला प्राप्त होऊ द्या. त्या माध्यमातून सुख आणि समाधान प्रत्येक जीवात्म्याला लाभू शकतं. तर प्रत्येक घटाला या परमात्म्याची प्राप्ती होऊ द्या. हीच तुमच्या चरणी अरदास. प्रेमाने बोला, धन्यंकारजी.